12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे विविध देवी देवतांची मंदिरे आहेत। यामध्ये प्रभू श्रीरामाची पुरातन अशी 3 मंदिरे परळी शहरामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात। अतिशय पुरातन काळापासून ही मंदिरे अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत। नाशिक नंतर महाराष्ट्रामध्ये परळी येथे वैशिष्ट्यपूर्ण अशी 3 रामांची मंदिरे असून काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, सावळाराम मंदिर अशी या मंदिरांची नावे आहेत। आज 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम लल्लांची प्रतिष्ठापना होत आहे। या पार्श्वभूमीवर पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू श्रीराम मंदिरांच्या 3ही मंदिरांमध्ये विविध उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर या मंदिरांची सजावट व आरास करण्यात आली आहे। काळाराम मंदिर येथे सकाळी नित्य अभिषेक, रामरक्षा, भीमस्तोत्र, त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर श्याम नेरकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानंतर महाआरती होणार आहे। श्री गोराराम मंदिर येथेही मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी नित्यपूजा, त्यानंतर महाअभिषेक, रामरक्षा स्तोत्र आणि दुपारी 12-12:30 नंतर महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे 400 वर्षानंतर पहिल्यांदाच गोराराम मंदिरातील श्री रामरायाची मूर्ती भाविक भक्तांच्या दर्शनासाठी देवघरातून सभामंडपामध्ये विराजमान करण्यात येणार आहे। श्री सावळाराम मंदिरामध्येही उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणीही उत्सवाची तयारी करण्यात येत आहे। रांगोळ्यांनी आरास करण्यात आली आहे। या ठिकाणी सुद्धा उत्सवाचं आयोजन असून सकाळी नित्यपूजा, महाअभिषेक व त्यानंतर प्रतिष्ठापनेच्या वेळेला या ठिकाणी महाआरती केली जाणार आहे। काळाराम, गोराराम व सावळाराम मंदिरात उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून विविध आरास, विद्युत रोषणाई, रांगोळ्या, धार्मिक पद्धतीने उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या ठिकाणच्या रामरायांची महाआरती केली जाणार आहे। या उत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन या 3ही राम मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे।